तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. मला वाटायचं तेवढं सोपं नाहीये. हा ओ शट, बापरे बाप. हो भाऊ, हे उभं चढायचं सगळं. हात निसटला, आयुष्य बरबाद. चला मध्ये फोटो काढू नका, चला लवकर. आगे मत माशांचं पोळं उठलंय ते बाजूला कुठलं तरी काय ब्यूटीफुल. देखने के लिए अपने हर बंदे को एक बार लाइफ में आना चाहिए, कम से कम एक बार लाइफ में आना चाहिए. अगर यहाँ के आए तो कुछ भी पूरे भारत में समझ सकते. हा जो पाठीमागचा नजारा बघतो ना मित्रांनो, अफलातून आहे, अफलातून. आणि एवढंच नव्हे, त्याच्या पुढे जो नजारा आहे ना, तो याच्यापेक्षा अफलातून आहे. घनदाट जंगल आहे. काय झालं बोरा आपल्या संग? अरे बेकार काम झालं रे भाऊ, बेकार काम झालं. तर आपला आजचा प्रवास सुरू होतो नाशिक रेल्वे स्टेशनपासून. नाशिक रेल्वे स्टेशनपासून काय अंतरावर असलेला हरिहरगड या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला नाशिक स्टेशनपासून बस पकडून त्र्यंबकेश्वरला तुम्ही उतरलात की तिथून तुम्हाला हरिहरगडसाठी रिक्षा मिळतात. लोकल वाहन घेऊन तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसं आहे तुम्ही सगळे? मजेत? आय होप. खूप दिवसानंतर ब्लॉग टाकतोय. अरे या पुढे आता तुम्हाला पण घेतो, व्हायरल होणार माहितीये का तुला. तर खूप दिवसानंतर ट्रॅकवरती निघालो होतो आणि आज आम्ही आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये आता भीमाशंकरला पोहोचलोय, त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय. बघ हे सांगायचं हे सगळं असं दर्शन घेण्यासाठी. तर आता इकडनं एक मंदिर दर्शनाचं घेऊन मग परत गडाकडे जायचंय, पण अजून बस आली नाहीये. बस किती वाजता? 8 वाजता. 8 वाजता. कुठे जायचंय? निरगुडपाडा. निरगुडपाड्याला जायचंय. हरिहर फोर्ट पाहण्यासाठी आम्ही जातोय. आता इकडे मंदिर दर्शन घेऊया. तर इकडे आता मंदिर दर्शन घेऊन मग निघूयात. नाशिक जिल्ह्याच्या कुशीत वसलेलं सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं एक पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर. येथे गंगोत्री पासून वाहणारी गोदावरी नदी उगम पावते. भारतातील एक पवित्र आणि पूजनीय नदी. हे केवळ मंदिर नव्हे तर इथल्या शांतता, निसर्ग सौंदर्य, पर्वत रांगामधून वाहणारा गारवा आणि आध्यात्मिक ऊर्जा सर्व काही एक वेगळाच अनुभव देतात. त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12माही ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग आहे. भगवान शंकराच्या या पवित्र स्थळाचा प्राचीन काळापासून विशेष महत्त्व आहे. हरिहरगडाला निघालोय आणि वाटेत लागणारं हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर, त्यामुळे आता दर्शन घेतलं आणि इकडनं आता परत हरिहरगडच्या दिशेने वळतोय. मोठं बाहेर काढायचं काय त्याने पुरजी वाजवायची, पुन्हा तोंड एकदम भारी आवाज घ्यायचं तुला. जण आहेत, मी तो मित्र आहे माझ्यासोबत. आणि कुठल्या गावाला आला? बाबा बोलले कळमुसरला जायला लागेल इकडनं. तर बघूया आता काय मिळतंय का इकडनं. हा आहे बस स्टँड त्र्यंबकेश्वरचा. रे पोरावर रिक्षात काय झालं? पोरा आपल्या संग अरे बेकार काम झालं रे भाऊ, बेकार काम झालं. बेकार आहे. हो हो
पैसे खर्च केले मी आता पुढे फिरायला येऊ देत नाही मला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगर रांगामध्ये उभा असलेला हरिहर किल्ला हा एक दुर्गप्रेमींसाठी अत्यंत आकर्षण आणि धाडसी ट्रॅक आहे. तर मंडळी खूप चढण आहे वरती चढायला, त्याच्यामुळे रिक्षा देखील आमची रिक्षाला देखील धक्का मारावा लागतोय. निसर्ग आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3676 फूट उंचीवर असलेला हा किल्ल्यांचा इतिहास 12व्या शतकापासून आढळतो. याचा समावेश बहुधा सैन्य रणनीती आणि टेहळणीसाठी केला जात होता. तर मंडळी फायनली निसर्ग पर्यटन स्थळ हरिहर किल्ला गड संयुक्त वन व्यवस्थापक समिती म्हणजे ह्या गडाचं जे व्यवस्थापन आहे ते वन विभाग करतं. त्यामुळेच आम्ही हे 5 लोकांनी पावती फाडलेले आणि आम्ही इकडे निघालो. वरती दारू सिगरेट अलाव नाहीये, असायला पण नको, कारण आपणच ह्या गडांचं संवर्धन केलं गेलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातूनच काम झालं पाहिजे. इतिहासाच्या पाऊलखुणा आणि निसर्ग सौंदर्य एकत्र अनुभवायचे असेल तर हरिहर किल्ला तुमच्यासाठी नक्कीच एक स्वर्ग आहे. चला तर मग आपणही या शौर्यगाथेच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. परत तुमचं स्वागत. ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे. आमच्या ज्या बॅग्स होत्या त्या बॅग्स आम्ही ठेवल्यात. आणि भाऊ कुठून आलेत? मी आलोय अमरावतीवरून. मी प्रॉपर नाशिकचाच आहे पण जॉबला अमरावतीला. अच्छा. तर आम्ही असे सगळेजण एक रिक्षा करून इथपर्यंत पोहोचलो. आता इकडे ट्रॅकिंग चालू केली आहे. आणि हा तुम्ही माझ्या समोर बघतो किल्ला. आता ही पूर्ण जी खडी चढाई म्हणजे सरळ उंच 80 डिग्रीची पायऱ्या आहेत आणि हा पूर्ण डोंगर तुम्ही बघताय. तर हा डोंगर आज आपल्याला चढायचा आहे. किमया बघा, फिरोज इंदलकरांची किमया बघा कसा बांधला आहे दुर्ग. काय स्ट्रक्चर डिझाईन केलंय. सुरुवात होती चढायला सुरुवात होती त्या ठिकाणी हा मोठा गेट आहे आणि इकडनं आता पायरे चढण्यासाठी सुरुवात होते. चला. नाशिक वन विभागाने काही या ठिकाणी नियम आणि अटी आहेत त्यांच्या, तर ह्या नक्कीच फॉलो करा. सगळ्यांना विनंती आहे की घन कचरा वगैरे करू नका, रक्षण करा सगळ्या वनांचं वगैरे. आणि असं सगळा हा पूर्ण परिसर आहे. मॅप दिलेला आहे जागोजागी आणि इकडनं आता ही अशी चढाई आहे. चला, त्यात काही विषय नाही आहे, आपण थांबत जाऊयात. चलो चला. हा किल्ला अंदाजे 11व्या शतकात यादव राजवटी दरम्यान बांधला गेला. गुजरातकडे जाणाऱ्या महत्वाच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. तर फायनली पहिला टप्पा आम्ही पूर्ण केले. म्हणजे खालच्या दरीपासून तुम्हाला दरी दाखवतो. त्या ठिकाणी तुम्हाला कार पार्किंग केलेली दिसते की नाही माहिती नाही, पण त्या ठिकाणी कार पार्किंग आहे तिकडनं आम्ही स्टार्ट केलं होतं आणि आता इथे आलो. अजून खूप ट्रॅक बाकी आहे, परंतु छोटासा ब्रेक घेतलाय मी. 1000 वर्षाचा इतिहास, यादवांची दूरदृष्टी, मराठ्यांचं शौर्य, मुघलांचं राजकारण आणि इंग्रजांची सत्ता याचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही अभिमानाने उभा आहे. घनदाट जंगल आहे. जंगल आहे.
काही काही ठिकाणी सुटसुटीत असा रस्ता आहे, काही काही ठिकाणी सुटसुटीत रस्ता नाहीये. एकंदर बघितलं तर हा मोठा रस्ता आहे. याच गोष्टीसाठी अट्टहास असेल की हरिहर हा जो आहे एवढा थंडगार ठिकाणी आणि एवढ्या सुंदर असा नैसर्गिक वातावरणात वसलेला आहे. कारण इकडे बघा तुम्ही पूर्ण निसर्ग दिसतो. इकडनं तुम्ही बघितलं त्याला तिकडे बघा ती माणसं येतात तिकडची. फायनली काही हे लोक देखील काय आहे आपण एमपीचे आहे, सर्वांनी दिले. एमपी वरून आलेले आहे. ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या गडाचं पाहायला, हरिहरगड पाहण्यासाठी परवाने दिले. आणि परभणी जिल्ह्यामधून हे लोक आले. तर बरं वाटलं या लोकांना भेटून. आणि यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. सो थँक्यू गाईज. और छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 महादेव. हा जो पाठीमागचा नजारा बघता ना मित्रांनो, अफलातून आहे, अफलातून. आणि एवढंच नव्हे तर याच्या पुढे जो नजारा आहे ना तो याच्यापेक्षा अफलातून आहे. असंच बघत राहा, मला याच्यापेक्षा अफलातून नजारा दाखवतो. हे टोक वरचं जे टोक दिसतंय ते, आणि हे सगळं तुम्हाला आता आज इकडनं जे धमाल असा व्ह्यू दिसणार आहे ना ते बघा तुम्ही. मंगळी हे लोक जाऊन आले. कैसा था ऊपर? एक नंबर, बहुत मस्त, एक नंबर, ब्यूटीफुल. देखने के लिए, रमने के लिए बहुत अच्छी जगह है. और यहाँ हर बंदे को एक बार लाइफ में आना चाहिए. एक बंदे कम से कम एक बार लाइफ में आना चाहिए. अगर यहाँ नहीं आए तो कुछ नहीं, पूरे भारत को घूमने से कोई मतलब नहीं. बहुत अच्छा है. जीवन दान होता है. आप आए और हमारे महाराष्ट्र विजिट. ठीक है भाई, थैंक यू. किस नाम से आपका भाई? अंकुश दर्वी. फ्लिपकार्ट में. अरे नहीं नहीं यार, कभी हो जाता है भैया. वो मिल जाएगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय भवानी. तर फायनली मंडळी आम्ही आलो हरिहर फोर्टच्या वरती. तुम्ही माझ्या मागे बघताय तो हरिहर फोर्ट आहे. आणि वरती चढायचं आहे अजून. मुळात असं आहे की इथपर्यंत येण्यापर्यंत आता किती वाजले हर्षद? 9:17. म्हणजे आम्ही सकाळी किती चालू केलं होतं आपण? 8 वाजता. 8 वाजता 1 तासामध्ये इथपर्यंत आम्ही पोहोचलोय. थोडंसं रेस्ट करूया जरासं, कारण इकडनं आता ही जी चढाई आहे ना ती खूप जी सगळ्यांनी रील्स मध्ये पाहिली आहे आणि सगळ्यांचे व्हायरल असे रील्स आहेत ना, तो व्ह्यू आता दिसणार आहे वरती. जो सगळी लोक बोलतात ना, अरे अशा सरळ पायऱ्या आहेत. तर हो, या 336 पायऱ्या आहेत. आणि हिची चढाई आहे ती 360 डिग्री सारखी अशी उंच चढाई आहे. तर मी काय आणलंय तर आम्ही रात्री निघालो घरातून आणि मग अचानक सगळा प्लॅन झाला. मग आम्ही निघालो आणि हर्षद माझ्यासोबत पहिल्यांदा आलाय. आणि पहिल्यांदा आल्यामुळं पहिल्यांदाच मोठा गड चढायला मिळालाय. सो हा एक वेगळा आनंद आहे. हर्षद सोबत मी खरं तर खूप दिवसानंतर बाहेर पडलोय. म्हणजे मुळात पहिल्यांदाच बाहेर पडलो ट्रॅकिंगसाठी. आणि कोणी यायला तयार नव्हतं यार. सगळ्यांना सांगितलं की मला हे काम आहे ते काम आहे, बट मग
मी म्हटलं की चल जाऊयात आपण, हर्षदला म्हटलं जाऊयात आपण सोबत. कसं वाटतं हर्षद? सो ते एक बरं वाटलं आम्हाला की एक मस्त नेचर आहे एकदम. हे संपूयात आधी. हे मी रस्त्यामध्ये खायला घेतलं होतं. अजून माझ्या बॅगमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. पार्लेजी बिस्किट्स, हे गुळ आहे, गुळ हे यासाठी खातो मी कारण मला गोड जर आवडतं. आणि अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही गड चढता वगैरे तेव्हा थकवा लागायला नको किंवा मग सारखे पाणी नको म्हणून हे गुळ तुम्ही तोंडात जिभेवर ठेवू शकता, चढण्यासाठी याची मदत होते. आणि हे आहे, हे आमच्या आईने हे दिलेत काय म्हणजे पिस्ता. तो हा पिस्ता आहे. पिस्ता पण छान आहे. त्यानंतर बिस्किट्स, आंबा आणि डब्बा आहे. आता भूक लागणार आहे काही वेळानंतर. संपूयात आणि मग आम्ही वरती चढणार आहोत. तुम्ही माझ्या मागे बघताय किल्ला. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की या चॅनलला तुम्ही असंच प्रेम करत राहा. मी नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या गड किल्ल्यांचं दर्शन घडवत जाईन या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुला सांगत जाईल त्या ठिकाणी कसं जायचं, काय जायचं. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्ही नाशिकला या. नाशिकला आल्यानंतर तिकडे त्र्यंबकेश्वर बस लागते आणि बस उतरतात त्या बसमधून की तिकडनं ऑटो मिळतात. या ठिकाणी येण्यासाठी हरिहर किल्ला सांगितलं तिथे सोडतात खाली पायथ्याशी, तिकडनं तुम्ही वरती येऊ शकता. अक्षरशः अंगावरती काटे येत आहेत कारण इकडनं गड फक्त 0 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय आणि माझ्या तर आलीच आहे. आतुर आहे त्या पायऱ्या पाहण्यासाठी. ज्या पायऱ्या अशा सरळ आहेत आणि त्या चढायच्यात. सो ती एक मजा वेगळीच असणार आहे आणि तो आनंद वेगळा असणार आहे. मी तुम्हाला समोरचं दृश्य दाखवतो. इकडनं हे सगळं असं चढत जायचं. आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आणि आता मन उत्सुक आहे त्या सरळ अशा पायऱ्या पाहण्यासाठी. या मी तुला म्हणतो ना की तो क्षण पाहण्यासाठी मी आतुर आहे. हा क्षण आहे जी पाहण्यासाठी आम्ही सगळेजण आतुर होतो. कसं वाटतं? कुठून आला तुम्ही? आम्ही चिखलीहून आला? बुलढाणा जिल्हा. बुलढाणा कुठला किल्ला आहे? बुलढाण्यामध्ये शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आईचं जन्मस्थान सिंदखेड राजा म्हणून. सिंदखेड राजा. ओके ओके ओके. इथं असं वाटतंय की खूप भारी वाटतंय. इथं असं वाटतं स्वर्गात आलो आपण. एक नंबर वातावरण आहे इथे. घरचं ध्यान साहेब. खऱ्या अर्थानं गड चढत असताना शरद पवारच्या आवाजात कुठेतरी असं वाटलं होतं की गड चढता येणार नाही. परंतु शिवाजी महाराजांचा मी
जयघोष केला, त्यांची घोषणा दिली आणि कुठेतरी उत्स्फूर्त शक्ती माझ्यामध्ये आली. मी आज घोषणा ऐकायची, परत घोषणा ऐकायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर महादेव, हर हर महादेव. कसे बोलूया. आणि हे ऍक्च्युली आगी मधमाशांचं पोळं उठलंय ते बाजूला कुठलं तरी. काय भारी वातावरण, काय भारी किल्ला हा. महाराज की जय. क्षणाची मी वाट पाहत होतो ना मित्रांनो, तो क्षण येऊन ठेपलाय. पण तुम्ही बघताय तिथे पाठीमागे माकडं पण आहेत आणि ते माकडं मला वाटतं परेशान करतील. खूप वरती गर्दी आहे. आपण सावकाश सावकाश चढूयात, कारण घाई करून काही अर्थ नाहीये. चला. बांधने उड़ने से कुछ नहीं होता. सर्व जी ट्रॅकिंग आहे ती माझी चालू झालेली आहे. ही पूर्ण अशी ट्रॅक आहे गाईस, खाली उतरण्यासाठी पण आणि चढण्यासाठी पण. आणि एकाने हे बघा, हा इकडे एवढी ट्रॅफिक लागली आहे. नमक पार्वती पदे. मित्रांनो खूप गर्दी आहे. तू माझ्या पाठीमागे बघताय हा पूर्ण ट्रॅफिक झोन झालेला आहे. पण आता थांबल्याशिवाय काय जमणार नाही आपल्याला. आपण थांबलो ना तर थांबून राहू. तर आपण सावकाश सावकाश निघूयात. ठीक आहे, निघूयात का आपण पुढे आता. तर चला निघूयात सावकाश सावकाश. का होईना, अंकुश दळवी युट्यूब चॅनल आहे मित्रांनो, सबस्क्राईब करा. ओके चलो निघूया त्याच्यावरती आपण. चला, थांबून अर्थ नाहीये, कारण सीडी ज्या आहेत त्या सावकाश सावकाश का होईना पण आपल्याला चालत जावं लागेल. कारण खरी अशीच येऊ शकतोस ना. आऊ चल, थांबून राहिलो तर थांबून राहू, थांबून राहिलो थांबून राहशील. ते सांगतोय, थांबून राहिलो थांबून राहशील. हे थांबू नका. चला मित्रांनो, सगळ्यांनी वरती वरती राहा. थोडं थोडं सावकाश सावकाश चला. पूर्ण चढाई आहे. पाय ठेवून चढावं लागतं, कारण ऑप्शन नाही. हात निसटला आयुष्य बरबाद. हे चला, मध्ये फोटो काढू नका. चला लवकर. रस्ता सरळ आहे ना, असा रस्ता आहे पूर्ण मित्रांनो. त्याच्यामुळे चला. अंकुश दळवी, अंकुश दळवी. यस भाऊ, फॉलो कर, चॅनलला शेअर कर. सावकाश 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 सावकाश. घाबरू नको तू. चला सावकाश मित्र, सावकाश. अंकुश दळवी युट्यूब चॅनल. सावकाश सावकाश. युट्यूब चॅनल आहे. यस अंकुश दळवी, फॉलो करा. नाव काय? अंकुश दळवी. सावकाश रे, एकदम एवढी घाई नाही करायची कधीच. सावकाश 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 सावकाश. चला. मेरा साइड में
सब आराम से जा रहे हैं. सावकाश सावकाश घे. किती लोक आहेत तिथे वरती थांबवलेत का? ठीक आहे, ये लवकर, ये खाली, ये लवकर. आम्ही थांबतो इथे. थांबा, थोडं थांबू द्या. हा, ये खाली आहे, खाली आले. सगळ्यांनी फॉलो करा गाइस, दादांना सगळ्यांनी फॉलो करा. नाही भावा, इथे एकच पायरी आहे, 2 मिनिट फक्त हे उतरतील. अरे थांबा वरती. अरे ऊपर रुकने के लिए बोलो अभी. इथे हर्षद चल, थांबत नाही लोक. नाही नाही नाही, हे ऐकत नाहीत रे. प्रेमाने सांगतो म्हणजे ऐकत नाही कुणी. ये दिल्या इधर ये. हर्षद सावकाश सावकाश ये. രണ്ട് സൈഡ് പിടിച്ചാൽ കൈ പിടിയാ. 2 സൈഡ് കൈ പിടിച്ചെടുക്കാൻ. काय करत आहे मग? टीव्ही लगता करो तारक मैदान आहे रे. ब्लॉग कर रहा हा, जय महाराष्ट्र. लाइक करो, फॉलो करो. जय शिवाजी. जल्दी करो. चल तू चल फोडून. थांबा जरा, थांबा. रुक जाओ भाई, जरा रुक जाओ, रुक जाओ. यार बंदा लोग भी सब लोग आ जा रहे हैं. एक साइड ले, 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 एक साइड ले. चलने ला हूं गाड़ा हूं. तर किल्ल्याच्या वरती पोहोचलोय आम्ही. हा दरवाजा आहे किल्ल्याच्या वरती यायचा. चलो आजा वाईज. आई वरती पोहोचलोय, पण मला खोटं नाही सांगत, अक्षरशः माझ्या नाकीने होतं. हे बघा तुम्ही, जर इकडनं हा एवढंच अंतर आहे, पाय सटकला किंवा काय झालं तर गेलं. या मागे मागे मागे. कारण हा पूर्ण एरिया जर तुम्ही बघितला ना, हा पण इकडे या साईडला पूर्ण खाली दरीच आहे, पूर्ण दरीच आहे. इकडनं हा जो भाग आहे, हे मला वाटतं तिकडे समोर जो एक काहीतरी किल्ला आहे ना, त्या ठिकाणी पाहण्याचं हे दृश्य असावं. इकडनं जर बघितलं तर खूप काही दिसतं. तुम्ही बघितताय मित्रांनो, तिकडनं खाली पूर्ण ही सगळी दरीच आहे, ही सगळी दरी आहे. तर या पुढे तुम्हाला थोडं सावकाश सावकाश जावं लागेल, कारण हे पूर्ण दरी आहे. वरती आलात, हे बघा तुम्हाला इकडनं हे दृश्य पाहायला मिळतं.
आपले अर्धा घंटा बैठा पण आणलेली आहे जागा नंतर या मला खरं सांगतो अक्षरशः मला वाटायचं तेवढं सोपं नाहीये हा ओ शट बाप रे बाप हो हे उभं चढायचं सगळं हा आलो मला तर अक्षरशः डेंजर ट्रॅक अंकुश दळवी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अंकुश दळवी इमोजी वगैरे काय हा इमोजी वगैरे काय नाही रे भाऊ अंकुश दळवी फक्त सर्च करायचं भावना थँक्यू तुम्ही थांबलात सगळं करायचं की नान करायचा वया नाही हरवायचा कधीच पब्लिक असं मला माहिती कधीपासून थांबला तुम्ही अर्धा तास झालं माझ्यामुळं हो तुमच्यामुळे माफ करा पण एक गोष्ट बोलू काय तुमच्या अशा लोकांमुळे आम्हाला होईल होतो बरोबर चला 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 थँक्यू सावकाश सावकाश चला ताकद नाही राहिली आता जय शिवराय मित्रांनो कधी आले तुम्ही सकाळी पुढची भटकंती कुठे आहे तुमची ब्रह्मगिरी चला ऑल द बेस्ट तुम्हाला जय शिवराय चला अशी लोक प्रवासात भेटली की जरा भूल येते माणसाला चला तुम्ही बघा हा पूर्ण काळोख आहे पूर्ण जंगलामध्ये कोरियाच्या आडूवरती छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर फायनली मंडळी किल्ल्याच्या वरती पोहोचलोय आम्ही म्हणजे अजून आता संपूर्ण हा भाग आहे पूर्ण पठार आहे पण अक्षरशः स्वर्ग कशाला म्हणतात ना ते खरंच रे माझ्या राजाने खरंच स्वर्ग तयार करून ठेवलाय तुम्ही बघता इकडे पूर्ण धोका आहे आणि आम्ही खूप 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 उंचावर आहोत 3600 पायऱ्या चढून त्यानंतर हा सगळा जो स्वर्गाचा आनंद आहे ना हा आनंद सांगता येत नाहीये त्या शब्दात मांडता येत नाहीये काय बाबा जय शिवराय बाबा बोल बाबा कसं वाटतंय तुला एक नंबर बरं वाटतंय ना कुठे कुठे कुठपर्यंत गेलेला पुन्हा वरती गेलो काय काय आहे पुढे भरपूर काय पाण्यासाठी पाहण्यासारखं आहे ना आनंद वाटला तुला आज मग कुठला आहेस तू बरं आहे बाबा येत जा फक्त लोक काय आली बाहेरून त्याला कचरा करत जाऊ नको ते सांगलं तसं करते नाही नाही सांगायचं पण आपलं काम आहे सांगायचं हा हे राहिलं तर आपण राहू कदाचित आपले पोरं बघतील की नाही माहिती पण नाही हा भाऊ ब्लॉग आहे आलाच तो अंकुश दळवी हो सबस्क्राईब करशील आणि कमेंट करून सांगशील मला का आपण भेटलो थँक्यू भाऊ जय शिवराय जय शिवराय भाऊ चला फायनली कसे सगळे लोक भेटले की जरा बरं वाटतं आणि आनंद येतो या सगळ्या गोष्टींचा की जो आनंद आहे तो आनंद नाही सांगता येत मित्रांनो कारण हा धोका जो पसरलाय ना अफलातून आहे अफलातून आहे तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची दुनिया डोक्यावर घेणारे हायर तुला उचलून घेणारे हायर दुनिया डोक्यावर घेणारे हायर तुला उचलून घेणारे हायर तर मंडळी अफलातून मजा आहे
अरे बाबा स्वर्गात आल्यासारखा फील होतो मला. यो बघा एवढं मस्त वातावरण आहे, नेचर, अजून काय पाहिजे माणसाला. तर गडावरती चढल्यानंतर हे हनुमानाचं मंदिर लागतं आणि हा छोटासा तलाव आहे या ठिकाणी. आणि तुम्ही बघताय ते महादेवाचं मंदिर पण आहे. तिकडे आपण पाया देखील पडूया. आणि या बाजूला हा पूर्ण तलाव आहे. आणि तुम्ही वरती बघताय ह्या साईडला तर या ठिकाणी झेंडा वगैरे लावलेला आहे. आणि त्या साईडला छोटासा किल्ला पाहायला मिळतोय. तो किल्ला पाहायला आपण जाऊयात आता. तर हा एक परत एक पाण्याचा हे पाहायला मिळतो आपल्याला कुंड. आणि हा एक आहे आणि छोटासा इथे हा किल्ला आहे. ज्या ठिकाणी किल्ल्यावरचा हा एक छोटासाच किल्ला आहे. या ठिकाणी भाग आहे म्हणजे पुरातन काळातील हा अवशेष आहे. आणि हे बाकी असे छोटे छोटे हाऊद आहेत. मित्रांनो, जर तुम्ही खरंच गडकिल्ले पाहायला येत असाल तर प्लीज हे असं नका करू. आपल्या शिवरायांनी या गोष्टीसाठीच रक्त सांडलंय. ही मावळ्यांची राहण्याची कदाचित खोली असावी, कशी असावी, परंतु हे असं लिहिण्याचा अधिकार कुणाला नाही आहे. हे नका करू असं. कदाचित तुमच्या घरी जर कुणी दुसऱ्याचं नाव टाकलं तुम्ही ते सहन करू शकाल का? प्लीज हे असं करू नका. सगळ्यांना विनंती आहे, हे असं काय करू नका. ही आपल्या पिढ्यांना दाखवण्यासाठी ही सगळी हे आहे. आणि एवढ्या लांबून ही सगळी पर्यटन पाहण्यासाठी येतात. हे जर आपण जपलं ना तर मला असं वाटतं की आपण अगोदर माणसं 100 वर्ष जगत होती, आपण 50 वर्ष जगणार आहोत. जर हे जपलं नाही ना तर मला असं वाटतं की आपण जगणारच नाही. त्याच्यामुळे हे जपा. ही निसर्ग, ही वारं आहे ना, तुमच्या लाखो रुपयाचा फॅन किंवा एसीने याची मजा नाही घेणार आहे कधीच. त्याच्यामुळे हे जगा आयुष्य आणि ही निसर्ग वाचवा. प्रत्येकाने भावना झाडं बिडं लावत जावा. आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या शेती वगैरे मध्ये झाडं टिकलं तर आपल्याला वाटतं श्वास वगैरे आपलं चांगलं मिळेल. चला, थँक्यू. तुम्हाला सगळ्यांनी भेटून खूप मजा वाटली, खूप आनंद वाटला. थँक्यू. चला, तर आता एक पॉईंट आहे तो म्हणजे किल्ल्याच्या वरच्या बाजूला आपल्याला जायचं आहे. तो पॉईंट आहे. बाकी इथले सगळे पॉईंट्स पाहून झालेले आहेत आपले. तर तो पॉईंट पाहूयात आपण, पुढे जाऊयात. या निसर्गाच्या कुशीमध्ये आलोय की असं वाटतं काही नको आयुष्यात. 2 पैसे पोट भरायला आणि या निसर्गामध्ये कधीतरी येऊन स्वतःला भेटायला एवढी श्रीमंती असली तरी बस वाटतं. आम्ही आता हरिहरगडच्या वरच्या बाजूला आहोत आणि किल्ला संपूर्ण पाहून झाला. काय आहे हो आयुष्यामध्ये कमवण्यासाठी, म्हणजे आपण सगळं काही सोडून देतो आणि बस ते एका अपेक्षेच्या मागे लागलेला असतो. किंवा जी गोष्ट मिळणार आहे की नाही मिळणार आहे हे माहीत नसतं, पण तिच्या मागे धावत असतो. आणि आता माझ्या समोर जे दृश्य आहे ते दृश्य बघा ना, हे सगळे गाव आहेत. किती काय आहे ना पाहण्यासारखं.
निसर्गाच्या सान्निध्यामध्ये एवढं काही निसर्ग देतो तरी आपण आहे ते आहेच. हे हवंय ते हवंय या अपेक्षेनं माणसाला जगणं कमी करून टाकलंय आणि चेहऱ्यावरचा आनंद देखील कमी करून टाकलाय. असो, कधीतरी निघत जावा घराच्या बाहेर आणि निसर्गासोबत जरा जगत जावा. कारण निसर्ग जे काही शिकवतो, जे काही देतो ते कदाचित मला नाही वाटत ते आपण कधी कमवू शकू. खूप छान वाटते आज आणि तुम्ही बघता माझ्यावर खूप छान असं निसर्ग आहे आणि खूप छान वाटते आज. खूप दिवसांनी हर्षद आणि मी एकत्र आलो आणि एकत्र आज फिरण्याचा परत मोका मिळाला. खूप छान आहे. छत्रपती तर मंडळी, ही मंडळी जी आहे सगळी आज हरिहरगड किल्ला पाहायलासाठी आली होती आणि सगळ्यांनीच खूप चांगल्या प्रकारे किल्ला पाहिला आणि सगळ्यांनीच खूप कॉर्पोरेट केलं. कारण एक लाईन आहे ती उतरण्यासाठी वगैरे. तर कसं वाटलं सगळ्यांना? बरं वाटतं ना? आणि पाऊस पडतोय एवढं कुठं? अरे बाबा, तुम्हाला काय माहितीये, अंग भिजलोय बघा, सगळी भिजली लोक. आता काय, पण ते खाली चॅनलला लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब करा आणि बोला छत्रपती शिवाजी महाराज. चला, थँक्यू गाईज. सकाळी आईने मस्त पैकी म्हणजे रात्री 12 वाजता आईने चपाती आणि लोणचं आणि ठेचा बनवून दिला होता. तर आता खातोय आम्ही. थँक्यू आई. आमची आई सर्वच कामं येते बाबा. आमची आई बोलते लग्न कर. लग्न करून काय होणार आहे? हे असं फिरता येणार आहे काय राजन? तर फायनली मंडळी, आमचं हरिश्चंद्रगड जो आहे तो पाहून झालेला आहे आणि सुखरूप आम्ही खाली पोहोचलो देखील आहे. जर तुम्ही येत असाल तर एक चांगले ग्रिपवाले शूज कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला वरती चढता वेळेस ज्या पायऱ्या आहेत त्या सरळ आहेत, त्याच्यामुळे स्लिप होणार नाही. आणि खूप सावकाश चला, कारण खूप गर्दी असते. आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.